संत श्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या पालखीचं सोलापूर जिल्ह्यामध्ये जे आहे ते आगमन झालेले आपण पाहतो। या ठिकाणी खरं तर पांढरे शुभ्र वस्त्र धारण करून भगव्या पताका खांद्यावरती घेऊन या ठिकाणी हे सर्व वारकरी जे आहेत त्या ठिकाणी आता पंढरपूरच्या दिशेने रवाना झालेले आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर गेल्या महिनाभरापासून या संत श्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याचा जे आहे तो पायी प्रवास सुरू आहे आणि या प्रवासामध्ये हजारो वारकरी जे आहेत या ठिकाणी या पालखीच्या सोहळ्यामध्ये दाखल होत असतात आणि पायी दिंडीचा जो आनंद आहे तो या ठिकाणी लुटत असतात। आपल्यासोबत खरं तर अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी आहेत, ते देखील दरवर्षी या वारीमध्ये सपत्नीक असतात। दादा, खरं तर दरवर्षी तुम्ही या वारीमध्ये सहभागी होतात, कशा पद्धतीचा हा सोहळा असतो, कशा पद्धतीचा आनंद असतो, काय सांगाल? दशकोन दशके संत श्रेष्ठ गजानन महाराजांची पालखी त्या आपल्या वारीसाठी पंढरपूरला येत असते। सोलापुरी संतांची भूमी आहे, देवभूमी आहे आणि या अशा पावनभूमीमध्ये संत श्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीच्या स्वागतासाठी आज अक्कलकोट विधानसभेत पालखीचा प्रवेश होत आहे, सोलापूर जिल्ह्यात प्रवेश होत आहे। मी, प्रशासनातील सगळे प्रमुख पदाधिकारी, स्थानिक नागरिक, स्थानिक नेते मंडळी आम्ही सगळेजण स्वागतासाठी येत आहोत। वारकऱ्यांच्या सोयीसुविधेमध्ये कुठेही कमी पडू नये याच्यासाठी जिल्ह्यातील प्रशासन मागील महिना 2 महिन्यापासून काम करत आहे। एवढ्या मोठ्या संख्येनं वारकरी आमच्या जिल्ह्यात येतात, पांडुरंगांच्या दर्शनासाठी येतात आणि त्या निमित्तानं वारकऱ्यांची सेवा घडायचं पुण्य आम्हाला मिळतं। त्यामुळं आम्ही खरोखर भाग्यवान आहोत आणि खूप गजानन महाराजांच्या पालखीचं दर्शन घेऊन आम्हाला प्रसन्न वाटलं, धन्य झालो आम्ही। खरं तर यंदाच्या वारीमध्ये सरकारकडून विशेष सुविधा ज्या आहेत त्या वारकऱ्यांसाठी पुरवल्याच्या पाहायला मिळतात, विशेषतः मोठमोठे पेंडॉल्स आहेत। कशा पद्धतीचा हा सर्व संकल्प आणि कशा पद्धतीची ही संकल्पपूर्ती आहे वारीच्या दृष्टीने? शेकडो वर्षाची ही परंपरा, वारकरी कधीही सोयीसुविधा मागत नाही, तो फक्त पांडुरंगाच्या दर्शनासाठी आस लावून आलेला असतो। पण आमचं कर्तव्य लाखो भाविकांची सेवा व्हायला पाहिजे, त्यांची अडचण येऊ नये आणि विठू माऊलीच्या दर्शनासाठी त्यांना कुठलीही अडचण येऊ नये त्यासाठी आम्ही सगळेजण प्रशासन सोयीसाठी आम्ही इथे उभारलेलो आहोत आणि शासनाकडून, प्रशासनाकडून कुठल्याही गोष्टीची त्यांना अडचण येऊ नये, वारी चांगली व्हायला पाहिजे, निर्मल व्हायला पाहिजे, त्यांना सगळ्या सोयीसुविधा द्यायला पाहिजे, त्यासाठी आम्ही सगळे प्रयत्नशील आहोत। खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिलीच त्यांची ही पुन्हा एकदा वारी आहे, काय अपेक्षा आहेत मुख्यमंत्र्यांकडून? आता ते आषाढीला देखील येणार आहेत। विठू माऊलीच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री साहेबांना दर्शन घडू नये यासाठी काय काय प्रयत्न केले, कसं रोखण्यात आलं? शेवटी विठू माऊलीचीच इच्छा आहे की मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस पूजेला यायला पाहिजे आणि ही माऊलींचीच इच्छा आहे की परत देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊन आज पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यावर दर्शनासाठी येतात, त्याचाही आम्हाला खूप आनंद आहे। हे होते आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि वारीच्या दरवर्षी या ठिकाणी या पायी वारीमध्ये ते देखील सहभागी होतात आणि पायी वारीचा आनंद या ठिकाणी घेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरामन विनोद उन्नाबादकर, सागर सुरोसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।